नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या 37 अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांशी संवाद साधून या इमारती तातडीने रिक्त कराव्यात असे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत। विरार येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींचा पुन्हा आढावा घेण्यात आला। सायंकाळी झालेल्या आढावा बैठकीत आयुक्त सौरभ राव यांनी अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांशी सातत्याने संवाद साधून त्यांना अशा इमारतीत राहण्यास असलेल्या धोक्यांची कल्पना देऊन त्या इमारती लवकरात लवकर रिक्त करून घ्याव्यात असं स्पष्ट केलं आहे। तसेच ज्या धोकादायक इमारती रिक्त करून घेऊन त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता देखील आहे, त्याबद्दल रहिवाशांशी संवाद साधण्याचे निर्देशही सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत। महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात झालेल्या या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगररचना सहाय्यक संचालक संग्राम कानडे, उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त शंकर पाटोळे, उपायुक्त दिनेश तायडे, उपायुक्त सचिन सांगळे, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड यांच्यासह सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त आणि सर्व कार्यकारी अभियंता येथे उपस्थित होते। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती मुंब्र्याच्या खाडीकिनारी साफसफाई सुरू असताना कर्मचारी वर्गाला एका पिशवीत मतदार ओळखपत्र आणि पॅन कार्ड मिळाली। ही माहिती मिळताच काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष निलेश पाटील यांनी गणेशघाट परिसरामध्ये धाव घेतली। त्यांनी संबंधित कागदपत्रांचे फोटो व्हिडिओ काढले आणि त्यातील काही मतदान कार्डावरील पत्त्यांची चौकशी केली असता तिथे कोणीही वास्तव्यास नसल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे ही ओळखपत्र बोगस असल्याचं निष्पन्न झालंय। ठाणे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने ही कार्डे 149 विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी संदीप थोरात यांच्याकडे सुपूर्द केली आहेत। यावेळी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी प्रचंड संताप व्यक्त करत निवडणूक आयोगावरती थेट हल्ला चढवलाय। ते म्हणाले, खासदार राहुल गांधी गेली अनेक वर्ष वोट चोरीसाठी बोगस मतदार नोंदणी होत असल्याचे पुराव्यासकट सांगत आहेत, परंतु निवडणूक आयोग सतत डोळेझाक करत सरकारला पाठीशी घालत आहे। ठाण्यात घडलेली ही घटना त्याचे ठोस पुरावे देणारी आहे, असंही पिंगळे यांनी म्हटलं। या शिष्टमंडळात निलेश पाटील, मोतीराम भगत, वसीम सय्यद, यासीन मोमीन, रवींद्र कोळी, नुरशीद शेख, हमीद शेख, रमेश सोनाने, रोशन पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते। काँग्रेसने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्याची मागणी केली आहे। अशा प्रकारचे अनेक शेकडो ID कार्ड हे वसीम सय्यद, निलेश पाटील व मोतीराम भगत यांच्या सहकार्यांनी मतदार नोंदणी अधिकारी यांना पत्र देत आहेत। यावेळी वसीम सय्यद, मोतीराम भगत, राहुल पिंगळे, निलेश पाटील आणि अन्य पदाधिकारी यावेळी
महाराष्ट्राचे राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे ठाण्यात विविध ठिकाणी जाऊन घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचे दर्शन घेत आहेत। त्याचप्रमाणे काल उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर प्रेमसिंग राजपूत, समाजसेवक प्रीतम राजपूत, समाजसेविका सीमा राजपूत यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचं मनोभावे दर्शन घेतलंय। या प्रसंगी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार हे देखील उपस्थित होते। दर्शनाला आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, शहर प्रमुख हेमंत पवार यांचं राजपूत परिवाराच्या वतीने माजी महापौर प्रेमसिंग राजपूत, समाजसेवक प्रीतम राजपूत, समाजसेविका सीमा राजपूत यांनी स्वागत करीत सत्कार केला आहे। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजपूत परिवाराची आस्तेवाईकपणे विचारपूस करत गप्पा मारल्या आणि सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। आंबे तुझो टाळ मोडून रथ सजविला, आंबे तुझो टाळ मोडून रथ सजविला। पंचशील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ठाण्याच्या गणराज या मंडळाची स्थापना सन 1970 साली झाली असून उत्सवाचे हे अंदाजे 56वे वर्ष आहे। या मंडळाच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपयोगी उपक्रम इथे राबवले जातात। तसेच गणेशोत्सवादरम्यान विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येतात। श्रींचा आगमन सोहळा भव्य मिरवणूक काढीत त्या ठिकाणी संपन्न झाला। त्याचबरोबर स्थापना, पूजा, आरती सोहळा धार्मिक पद्धतीने करण्यात आलेला आहे। तसेच स्वर्गीय भजन या ठिकाणी संपन्न झाले। विविध प्रकारचे खेळाचे कार्यक्रम, नृत्य स्पर्धा, मोदक नैवेद्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, दीपपूजन, 56 भोग, सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद, बक्षीस समारंभ यांसारखे विविध कार्यक्रम 10 दिवस या ठिकाणी राबवले जातात। सदर मंडळाचे प्रमुख सल्लागार प्रभाकर देशमुख, मनोज वाजपेयी, प्रेमनाथ सिंग, कार्याध्यक्ष सचिन भोसले, अध्यक्ष शैलेश देशमुख, उपाध्यक्ष राजेश पुजारी, सेक्रेटरी प्रवीण सिंग, खजिनदार आशिष कांबळे, मनोज सिंह, इतर मान्यवर बंधू भगिनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतात। या कार्यक्रमाविषयी उद्योजक आणि मंडळाचे कार्याध्यक्ष सचिन भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। Out, in, out, in, out, out, in, out, in, out, out, in. गणपती बाप्पा मोरया! मूर्ती मोरया! गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! बाप्पा बाप्पा मोरया! गणपती बाप्पा मोरया! आमचा हा गणेशोत्सव 1970 पासून सुरुवात झालेली 5 वेगवेगळ्या समाजाच्या लोकांनी आणि इथल्या गॅरेजमध्ये काम करणाऱ्या लोकांनी याची स्थापना केली, सुरुवात केली। स्पेशली आमच्याकडे जे अण्णा देशमुख होते ते वर्ष सगळं कार्यभार बघत होते। त्यांच्याबरोबर प्रवीण सिंगचे वडील, तसेच आमचे मुन्ना सिंग, आमचे प्रेमनाथ सिंग, आमचे मनोज वाजपेयीजी, मनोज सिंगजी आणि आपले अजून सल्लागार कोण आहेत आपले प्रभाकर, ते घेतलं ना आप्पा देशमुखाने हे सगळ्यांनी ही सुरुवात स्थापना करून आज आम्ही जी काय आमची मुलं सगळी एकत्र येऊन काम करतो आणि पुढे घेऊन जातो। विशेषतः अध्यक्ष शैलेश देशमुख हे इथे पूर्णपणे वेळ देतात, सहकार्य करतात। त्यांच्याबरोबर आपल्या मंडळाचे सेक्रेटरी आणि खजिनदार जे आहेत ते आशिष कांबळे आहेत, त्यामुळे ते पूर्णपणे वेळ देतात, करतात। प्रवीण सिंग आहेत, रामा सिंग आहेत, आमचे विशाल सिंग आहेत, हे सगळेजण इथे प्रत्येक वेळी सगळ्या कामाला आणि पुढाकाराने करतात। दररोजचा आमच्याकडे वेगवेगळा कार्यक्रम केला जातो। आज मुलांची स्पर्धा झाली, त्यानंतर आम्ही चित्रकला स्पर्धा आहेत, आज खेळ झाले, 56 भोग आहे। 56 भोग झाल्याच्या नंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या आम्ही इथे पाककला स्पर्धेचे कार्यक्रम ठेवतो। एक दिवस आम्ही मोदकाचा कार्यक्रम ठेवतो। त्यामुळे जवळजवळ 1111 असे मोदक इथे जमा झाले होतात आणि त्यानंतर तेच मोदक देवाला नैवेद्य दाखवून सगळ्या घरचे येतात आणि प्रत्येकजण कोणी 10 अंत, 25 अंत, 50 अंत, 100 अंत तसंच इच्छेनुसार ते आणतात। त्याचा नैवेद्य दाखवून परत आम्ही नंतर ते मोदक खाण्याची स्पर्धा ठेवतो। जर बघितलं तर आणखीन आपल्याकडे रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर हे आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने इथे नेहमी रेग्युलर घेतो। जे आमच्या मंडळातले मुलं उत्साहाने जवळजवळ 50-60 बाटल्या त्या जमा होतात, मुली काम करतात। डेकोरेशन बघितलं असेल तर डेकोरेशनला ही मुलींची विशेषतः त्यांनी लक्ष देऊन
मी नाव घेऊ इच्छितो आमची रिचा सिंग, आमची ज्योती सिंग, आमची आर्या तिवारी या मुलींनी वेळ देऊन स्वतःचं गणपती घरातला आहे असं इथे काम केलं. 5-5 वाजेपर्यंत सकाळच्या थांबल्या, फुलं आणायला गेल्या, चॉईस केली. घरातल्यांना आई जर बोलवते तर वडिलांना सांगितलं की जर आईला समजवा, वडील बोलवतात तर आईला सांगितलं वडिलांना समजवा. हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे हे कसं आहे की एकाने होणारा उत्सव नाही आहे, हे सर्वांनी मिळून सगळ्यांच्या एकजुटीने होणारा उत्सव आहे. त्यामुळे हा आम्ही विशेषतः आणि चांगल्या पद्धतीने करतो. आमची ही मंडळी आहेत ती वाट बघत बसतात वर्षभर की गणपती कधी येणार, केव्हा येणार, काम करणार, ते एकत्रित सगळ्या गोष्टी करायला मिळणार. राज खरवार आमच्या जो आहे त्यांनी पण सुद्धा आणि राजू खरवार यांनी पण विशेषतः इथे सगळं काम केलं. त्यामुळे सगळ्यांच्या सहभागाने सगळ्यांच्या एकजुटीने काम होतं. आणि आमचा बाप्पा जर बघितला 56वं वर्ष आहे, हा नवसाला पावणारा बाप्पा आहे. जर तुम्ही बघितलं तर इथे प्रत्येकजण आपल्या इच्छेनुसार शक्ती जसं जमतं तसं कोणी कधी काही दान देतं, कोणी काही वस्तू अर्पण करतात. त्यांना त्याचा अनुभव येतो. कधी कधी ओढाजडी असते, ह्यांनी हे दिलं म्हणून मी देतो, हे पण होतं. पण काही हरकत नाही, बाप्पाला येत आहेत ना वस्तू, त्यामुळे आमच्या बाप्पाकडे बऱ्यापैकी सगळ्या वस्तू जमतात आणि सगळा उत्सव हा एक घरच्यासारखा, कुटुंबासारखा इथे आम्ही करतो. तसेच ठाण्यातल्या आणि आमच्या खोपट, सिद्धेश्वर आणि चंदनवाडी प्रभागातल्या सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या तसेच गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवानिमित्त शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख किरण विष्णू नागती यांच्या निवासस्थानी जाऊन लाडक्या गणरायाचं दर्शन घेतलं. या शुभप्रसंगी किरण नागती यांच्यासह सोसायटीतील लहानांपासून थोरांपर्यंत सर्व सदस्यांनी एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं. बच्चे कंपनी तर स्वागत करूया शिंदे काकांचं म्हणत टाळ, नृत्य, गायन करत अनोख्या पद्धतीनं गायन करीत स्वागत केलं त्यांचं. तसेच जोशी आजींनी शिंदे साहेबांना गुलाबरूपी भेट देत आशीर्वाद देऊन आजवरच्या शिंदे साहेबांच्या रात्रंदिवस केलेल्या मेहनतीचं कौतुक केलं आहे. सदर प्रसंगी ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के, शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार यांनीही श्रींचं मनोभावे दर्शन घेतलं. दर्शनाला आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, शहर प्रमुख हेमंत पवार यांचे किरण नागती आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने स्वागत करत आदरातिथ्य करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किरण नागती परिवाराची वास्तविक विचारपूस करत गप्पा मारल्या आणि सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढणारे, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सातत्याने आंदोलन आणि उपोषण करणारे मनोज जरांगे हे त्यांची मागणी घेऊन पुन्हा एकदा मुंबईमध्ये धडकले आहेत. जरांगे हे शुक्रवारपासून मुंबईतील आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत धडकल्याने मुंबईची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. या सर्व घटनांवर वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राज ठाकरे आज ठाणे शहरात पदाधिकारी भेटीसाठी CKP हॉल येथे आयोजित कार्यक्रमामध्ये प्रसंगीत उपस्थित राहून मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी बातचीत करण्याचा व मराठा आंदोलनावरती प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यावेळी राज ठाकरे म्हणाले, तुमच्या व लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर केवळ एकच माणूस देऊ शकतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच या सर्व घडामोडींवरती प्रतिक्रिया देऊ शकतात. मराठ्याविरुद्ध OBC आरक्षणावरील वादाकडे कसं पाहता असं विचारताच राज ठाकरे म्हणाले की मी याचं उत्तर देऊ शकणार नाही. एकनाथ शिंदे तुमच्यासमोर येतील तेव्हा तुम्ही त्यांनाच विचारा. आरक्षणाबाबतची माझी भूमिका सर्वांना माहीत आहे. ते सगळं आता जुनं झालं. मात्र सध्याच्या घटनांवरती केवळ एकनाथ शिंदे हेच बोलू शकतात. कशा प्रकारे तयार लागायचा हा पक्षांतर्गत विषय त्यांच्याशी बोलण्याचा विषय नाही. त्याच्यामुळे ज्या काही इन्स्ट्रक्शन द्यायच्या सांगायचं सांगितलं. तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकतो. ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा. तो झाला आता विषय, कळलं का? या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत त्या. मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील. माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय. तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला विचारा. हा
देखील बघितलं. हे मला बूम दे प्रथमेश. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.